श्रावण महिन्यामध्ये दर श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम आंघोळ करावी, त्यानंतर स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करा, आपले घर स्वच्छ करा, त्यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करावी, उंबरठा पूजन करावे, उंबरठ्याला हळदीचे लेपन करा। आपल्या देवघरामध्ये जर शिवपिंड असेल तर देवघरामध्ये दिवा आणि अगरबत्ती लावून शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। सर्वप्रथम 11 वेळेस स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा, त्यानंतर 11 वेळेस पंचामृताने अभिषेक करा, पंचामृत नसेल तर स्वच्छ दुधाने अभिषेक करा, त्यानंतर 11 वेळेस परत एकदा पाण्याने अभिषेक घालून अशा प्रकारे शिवपिंडीवरती अभिषेक करावा। शिवपिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतर बेलपत्र अर्पण करायचे आहे। धोत्राचे फूल असेल तर धोत्राचे फूल अर्पण करा, पांढरी फुलं असेल तर पांढरी फुलं अर्पण करा। शिवपिंडीला भस्म लावायचं आहे आणि शिवपिंडीच्या पायथ्याशी माता पार्वती असते, माता पार्वतीला देखील हळदी कुंकू लावावे। बघा, आपण जर महिला असेल तर दर सोमवारी शिवामूठ वाहत असतात, ज्या त्या सोमवारी शिवामूठ कोणती आलेली आहे ती शिवामूठ महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला अर्पण करायचे आहे। त्यानंतर आरती करायची आहे, शिवामुठीची कहाणी वाचावी, दिवसभर उपवास करावा, फलहार किंवा निरंकार किंवा साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन तुम्ही उपवास धरू शकता। त्यानंतर रात्रीच्या वेळेस आरती करून नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे। अशा प्रकारे श्रावणामध्ये जेवढे सोमवार येतील त्या सोमवारी अशा प्रकारे पूजा आणि उपवास करून महादेवाची सेवा करायची आहे। श्री स्वामी समर्थ।